दिनांक 16 जून 2026 पासून राज्यातील आरटीओ कर्मचारी त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी बेमुदत संपावर गेले होते. राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी दिनांक 2 जून रोजी उग्र निदर्शने केली होती. तदनंतर 9 जून रोजी त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. परंतु महाराष्ट्र शासन व परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून सकारात्मक ठोस निर्णय न घेण्यात आल्याने मोटार वाहन विभाग, आरटीओ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक 16 जून 2026 पासून आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने बेमुदत संप पुकारण्यात आला होता. संपूर्ण राज्यभरात हा संप गेले 8 दिवस नेटाने लढविला गेला. राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यातील कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्रातील 31 आमदार, खासदारांनी परिवहन मंत्र्यांना उद्देशून विनंतीपत्रे दिली होती. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लक्षवेधीसारख्या आयुधाचा उपयोग करण्याची तयारीही अनेक आमदारांनी केली होती. संपूर्ण राज्यभरातील प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा यथायोग्य प्रचार आणि प्रसार केला होता. अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अमरावती येथे 3ही टप्प्यात मोटार वाहन विभाग, आरटीओ कर्मचारी संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष व स्थानिक जिल्हाध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाला स्थानिक कर्मचारी बांधव व भगिनींनी समर्थपणे साथ देत अभी नहीं तो कभी नहीचा नारा बुलंद केला होता. संपूर्ण राज्यभरात करण्यात आलेल्या आंदोलनाचे पडसाद व कर्मचाऱ्यांनी वज्रमूठ आवळीत दिलेला सामूहिक ऐक्याचा परिचय व प्रतिसाद लक्षात घेता त्यामुळे राज्य शासनावर एक विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारतर्फे मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना प्रतिनिधींना मंत्रालयातील परिवहन मंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते. राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी माननीय मंत्री महोदय व उच्च अधिकारी यांचे समवेत झालेल्या चर्चासत्राचे नेतृत्व केले. प्रशासनाने पदोन्नती, प्रतिनियुक्ती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना यासारख्या त्यांच्या अधिकार कक्षेत असणाऱ्या प्रश्नांबाबत कसे नकारात्मक धोरण अवलंबिले जाते याबाबतचा तपशील माननीय मंत्री महोदय यांच्या समोर पुराव्यांसह मांडण्यात आला. परिवहन विभागाच्या प्रशासनाची कार्यपद्धती प्रचलित नियमांना देखील बगल देऊन कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभांपासून वंचित ठेवले जाते याविषयीचे सादरीकरण देखील करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अत्यंत गंभीरपणे सुनावणी देऊन परिवहन आयुक्तांच्या अधिकार कक्षेत येणारा पदोन्नतीचा प्रश्न 2 दिवसात मार्गी लागेल, इतर प्रश्नांबाबत येत्या 15 दिवसात कर्मचारीभिमुख निर्णय घेतले जातील असे निसंदिग्ध आश्वासन यावेळी दिले. तसेच येत्या 15 दिवसात आयुक्त स्तरावर चर्चा करून इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले. संघटनेसह झालेल्या या चर्चेच्या अनुषंगाने मान्य झालेल्या ठरावांची घोषणा पावसाळी 2026 अधिवेशनात केली जाईल असे माननीय मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. सरकार आणि प्रशासन यांनी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज जी आस्था दर्शविली व पुढील काही दिवसात प्रलंबित मागण्यांबाबत ठोस कारवाई करण्याबाबत निसंदिग्ध आश्वासन दिले, त्या संदर्भात गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात आभार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना अमरावतीच्या वतीने परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत यशस्वी समिट झाल्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकच जय जयकार केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. एकीचे बळ मिळते फळचा परिचय देत यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना गुलाब पुष्प भेट देऊन यावेळी आपली एकजुटता अशीच कायम राखू असा सर्वांनी निर्धार केला. आरटीओ संप संस्थगित झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आस्थापनेने दिलेल्या जबाबदारीनुसार आपल्या कामकाजाला सुरुवात केली. दैनंदिन कामकाजाचा परिचय देऊन आलेल्या अभ्यागतांना सहकार्य करीत कामकाज अधिकाधिक गतिमान व सुरळीत करण्यासाठी भर दिला जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. पदोन्नतीबाबत झटपट निर्णय होणार आहे. उर्वरित प्रतिनियुक्ती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, पदनाम बदल वगैरे मागण्यांबाबत अतिशीघ्रतेने कारवाई केली जाईल. याबाबत मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाला काही अवधी देण्याबाबत सर्व कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे. ही बाब
स्पष्ट करीत राज्य सरकार, प्रशासन तसेच मंत्री महोदयांनी यांनी घेतलेला निर्णय याप्रती आभार व्यक्त करीत यावेळी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी दिली प्रतिक्रिया। मोटार वाहन कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष अध्यक्ष आरटीओ कर्मचारी संघटना अमरावती विभाग आज आमची विजयी सभा या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहे। याविषयी आम्ही माननीय परिवहन मंत्री महोदय त्याचप्रमाणे माननीय परिवहन आयुक्त आणि श्रीमान काटकर साहेब आणि संतापे साहेब यांचे आभार मानतो। त्यांनी अथक प्रयत्न घेऊन हे सर्व प्रकरण निकाली काढलेले आहे आणि विधिमंडळाच्या पटलावर हे विषय मांडून एक ऐतिहासिक नोंद झालेली आहे। शासन प्रशासन यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि कर्मचाऱ्यांना भविष्यात असा लढा उभारावा लागू नये याकरिता आम्ही शासनाला विनंती करतो। त्या अनुषंगाने सर्व मान्यवरांचे आभार। कर्मचारी संघटना